दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे सोमवारी 26 मे रोजी भव्य सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। या यात्रेला न भूतो न भविष्यती असा ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहायला मिळाला। या दरम्यान देशभक्तीच्या घोषणांनी जयघोष करीत ग्रामस्थांनी आपल्या राष्ट्रभक्तीचा परिचय दिला। पहलगाम येथे भ्याड आतंकवादी हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिलं। त्या भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ वडनेर गंगाई येथे सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। या यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बस स्टँड येथून सुरुवात झाली। हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन गावातील महिला, तरुण मुले, ज्येष्ठ यांच्यासह विविध घटकातील नागरिकांचा शेकडोंच्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। जागेश्वर मंदिर, बाजारपुरा, संगम दुर्गोत्सव मंडळ चौक, दरबारपुरा या मार्गाने ही यात्रा गेली। यात्रेत सहभागी असलेल्या नागरिकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। झेंडा चौक येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला। एकंदरीतच सिंदूर तिरंगा सन्मान यात्रेमुळे गावातील वातावरण देशभक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले। ही यात्रा यशस्वी करण्यासाठी वडनेर गंगाई येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। भारतीय सैन्यानं घेतलेला त्यांना सन्मान मिळावा म्हणून आपल्या संपूर्ण देश सेनेनं आपल्यासाठी, आपल्या रक्षणासाठी घेतलेला असून लोकांनी केलेला आहे। करिता आपण सुद्धा या यात्रेमध्ये सहभाग घेऊन आपल्या सेनेच्या शौर्याचा सन्मान वाढवावा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर।